गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता पाचवीच्या मराठी सुलभ भारती या पुस्तकातील चौथा पाठ पाहणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे ही पिसे कोणाची. सबसे पहली बात तो बच्चों, पिसे यानी क्या होता है. पिसे यानी होता है फेदर्स, आणि कोणाची यानी किसके. तर इसके लिए इस पाठ का अर्थ है की ये फेदर्स किसके है. तर मग चला आपण या पाठाला सुरुवात करूया. बघा, सबसे पहली बात तो इस लेसन के इंट्रो को समझ लीजिए कि हा पाठ जो आहे तो प्रामाणिकपना यानी ईमानदारी, जिसे इंग्लिश में कहते हैं हॉनेस्टी, तो इसी वैल्यू पर ये पाठ आधारित है. तर मग या लेसनमध्ये जी मुलगी आहे, जो एक बहुत ही ईमानदार बच्ची है, जिस बच्ची का नाम है मीनू, तो ये पाठ जो है त्या मीनू या मुलीच्या एका कथेवरती आधारित है. तो चलिए हम लोग अब लेसन को शुरुआत करते हैं. मीनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. ये जो मीनू नाम की लड़की है ना बच्चों, तिचं घर शेतात होतं, और शेत यानी होता है फार्म. तो इसका घर कहाँ पर था, फार्म में था. और खेलते खेलते अपने घर से वो बहुत दूर चली गई. तिला कळलंच नाही की आपण किती लांब आलो आहोत. तिला 2 पिसे दिसली. मतलब उस लड़की को रास्ते में खेत के किनारे पर पड़े हुए 2 फेदर्स दिखाई दिए. 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली और वो उठा रही है, देख रही है. तो तिला ती पिसे खूप आवडली. उसको फेदर्स बहुत अच्छे लगे. फिर भी वो सोचने लगी की हे फेदर्स किसके होंगे. तर मग पुढे काय झालं पहा. तर तिला वाटेत एक कोंबडी दिसली. और आप सभी को पता है बच्चों, कोंबड़ी यानी होती है मुर्गी, जिसे हम इंग्लिश में कहते हैं हेन. आणि मीनूला वाटलं ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार. तो उसको लगा कि एकदम कन्फर्म कि ये फेदर्स मुर्गी के ही हो सकते हैं. म्हणून तिने त्या रस्त्यातून येणाऱ्या कोंबडीला विचारलं. कैसे पूछ रही है देखो, कोंबडी ताई ही पिसं तुझी आहेत का ग. तो देखिए, तो कोंबडी, एनिमल्स, बर्ड्स, ये सब लोग बड़े ईमानदार होते हैं. तो उस मुर्गी ने क्या बोला, कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिलं. ॲक्च्युअल बच्चों, निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे, एकदम कीनली ऑब्जर्व करना, एकदम अच्छे तरीके से देखना. और उस मुर्गी ने क्या बताया, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. असं म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. तो देखिए, अब आप लोग सोचोगे ये क्या है खुराड़ा. एक्चुअल बच्चों, इंसान जैसे रहता है घर में, सांप रहता है बिल में, तो उसी प्रकार एक कोंबडी को रहने के लिए जो घर बनाया जाता है त्याला खुराडा म्हणतात. तर मग कोंबडीचं घर म्हणजे खुराडा. तो देखिए फिर आगे क्या हुआ. मग फिर भी ये लड़की मीनू सोच रही है, मुर्गी के तो ये फेदर्स नहीं है. आणि म्हणून ते विचार करते, कोणाची आहेत बरं ही पिसं, मतलब किसके हो सकते हैं फेदर्स. असे म्हणत मीनू एका झाडाजवळ आली. तर मग झाडाजवळ आल्यानंतर बघा तिला काय दिसलं. तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले. अपने को पिक्चर में दिख रहा है ना कि मुर्गी को कौन दिखाई दिया, एक कबूतर. और उस कबूतर का रंग कौन सा था, वाइट, अदरवाइज करडा कलर यानी ग्रे कलर. मग त्याला पाहून मीनूला वाटलं याची तर नाहीत नाही पिसं. शायद उसको लगा कि ये फेदर्स इसी कबूतर के हो गए. तिने कबूतराला विचारलं, कबूतर दादा, ही पिसं तुझी आहेत का. तो देखिए, कबूतर भी बड़ा ईमानदार, बड़ा हॉनेस्ट.
तो उसने क्या बोला? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसं माझी नाहीत. तो देखिए, सबसे पहले मुर्गी मिली, कोंबडी भेटली. कोंबडीने पण सांगितलं ही पिसं माझी नाहीत. मग कबूतर भेटले, कबूतर पण म्हणाले ही पिसं माझी नाहीत. तो देखिए, तो फिर मीनू सोच रही है, कोणाची आहेत बरं ही पिसं? किसके हो गए फेदर्स? या विचारात मीनू पुढे निघाली. तो जैसे ही वो आगे गई ना बच्चों, तो उसको एक सुंदर सा पंछी आते हुए दिखा. तर तुम्हाला पण माहिती आहे, सुंदर पक्षी म्हणजे मोर. समोरून आपला पिसारा सावरत, पिसारा याने अपने लंबे लंबे फेदर्स, अपने लंबे लंबे पंख, सावरत म्हणजे सांभाळत मोर येत होता. तो देखिए, अब मीनू ने सोचा कि चलो मैं मोर को पूछ लेती हूँ, उसके है क्या ये फेदर्स. मग त्याची ऐटदार चाल बघा. मोर जेव्हा चालतो ना मुलांनो, एकदम ऐटीत, एकदम रुबाबात, आणि त्याची चाल रुबाबदार होती. रंगीबेरंगी लांब सड़क पिसारा, लंबे लंबे फेदर्स, और वो भी कैसे थे? रंगी बेरंगी. और रंगी बेरंगी यानी होता है एकदम कलरफुल. मग खूप मोहक दिसत होता. तो मोर पक्षी कसा दिसत होता? खूपच मोहक. मोहक म्हणजे आकर्षक. आकर्षक यानी अट्रॅक्टिव्ह. बहुत ही ब्युटिफुल बर्ड था वो. मग तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली, एकदम अच्छी तरह से ऑब्जर्व कर रही है. अब उसको लगा कि शायद मोर के हो सकते. ही पिसे नक्कीच. उसने सोचा मोराची नाहीत. क्यों? क्योंकि मोर के फेदर्स बहुत लंबे लंबे और ये फेदर्स बहुत छोटे से. मग हे तिला जाणवले की हे पंख मोराचे नाही आहेत. तरीही तिने मोराला विचारलं कि चलो इस पिकॉक से कुछ क्ल्यू मिलता है क्या. तो क्या पूछ रही है देखो, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का. तो देखिए, अब मोर भी बड़ा ईमानदार, बड़ा प्रामाणिक, बड़ा हॉनेस्ट. मोराने पिसांचे निरीक्षण केले. निरीक्षण करना यानी ऑब्झर्व करना. मग तो म्हणाला, ही तर पिसं बदकाची आहेत. तो देखिए, मोर ने फुल कॉन्फिडेंस में बता दिया कि ये फेदर्स किसके हैं? बदक. आणि मग बदक यानी होता है बच्चों डक. तो देखिए, अब ये लड़की डक को ढूंढने के लिए जाने वाली है. तर मग मीनूला खूप आनंद झाला. का आनंद झाला? कि चलो, इतना ढूंढने के बाद किसी तो एक पंछी ने बताया की हे फेदर्स किसके हो सकते. तिने मोराला विचारलं. काय विचारलं? मला बदक कुठे भेटेल? मतलब बदक को मैं कहाँ मिल सकती हूँ. मोराने बदकाचा पत्ता सांगितला. तर पत्ता यानी होता है बच्चों एड्रेस. तो मोर को तो पता था कि बदक कहाँ रहते हैं. त्याचे आभार मानले. आभार मानना यानी उसको थँक्स कहना. आणि मग मीनू पळतच दौड़ते हुए ती नदीवर आली. क्यों? क्योंकि मोस्टली बच्चों डक जो रहते वो नदी के पानी में, नदी के किनारे पर, है ना. आणि म्हणून नदी किनारी दाट झाडी होती. दाट झाड़ी यानी घना जंगल था. कहाँ? नदी के किनारे. तो फिर तिने बदकाला हाक मार ली. वो आवाज़ दे रही है, तो उसको तो दिख रहा है कि बदक कहाँ है. उस जंगल में, उस झाड़ी में है. तो उसने बदक को आवाज़ लगाई. तर मग बदक झाडीतून बाहेर आले. तर बघा, बदक त्या झाडांमधून बाहेर आले. मीनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली. तो उसको वो फेदर्स उसके सामने दिखा रही है. फिर उसको क्या बोल रही है देखो. आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. ये तेरे ही फेदर्स है और ये फेदर्स मुझे उस खेत में मिले हैं. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. तो फेदर्स वो रिटर्न दे रही है. किसे रिटर्न दे रही है? उस बदक को. तो देखिए, अब बदक के क्या रिएक्शन थे. उसने क्या रिप्लाई दिया. बदकाला
मीनूचे कौतुक वाटले. कौतुक करना यानी उसको अप्रिसिएट करना, प्रेज करना. का? क्योंकि इतने दूर से लड़की मेरे फेदर्स देने के लिए यहाँ तक आ गई नदी किनारे, म्हणून त्याला कौतुक वाटलं. कौतुक करना यानी प्रेज करना, तारीफ करना. मग बदक मीनूला म्हणाले, मीनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, मतलब इतने लंबे चल के आ गई तू मेरे फेदर्स मुझे लौटाने के लिए. तो वो क्या कहता है देखो, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. हे मेरे फेदर्स तेरे ही पास रख, तुझ्याजवळच सांभाळून ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तो देखिए वो क्या कह रहा है कि एक बार ये फेदर्स अगर निकल गए ना, बॉडी से अलग हो गए ना, तो फिर से इन फेदर्स को हम लोग ज्वाइन कर नाही सकते. मग तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. मतलब ऐसे अलग अलग फेदर्स को, अलग अलग बर्ड्स के फेदर्स को तू काय करत जा, सांभाळून ठेव, संभाल के रख. इन फेदर्स को तू कलेक्ट कर, जमा कर. मग मीनू आनंदाने घरी आली. वो बहुत खुश थी. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. तो देखिए उसने उन फेदर्स को क्या किया, अपने नोटबुक के अंदर. वही यानी क्या होता है बच्चों, नोटबुक. और उस नोटबुक के अंदर उसने इन फेदर्स को संभाल के रखा. और सचमुच बच्चों, कई सारे स्टुडंट्स को, बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते. कोणती सवय? की आपल्या नोटबुकमध्ये मोर के फेदर्स, मोर पंख बच्चे लोग संभाल के रखते. तो इसी प्रकार मीनू ने बदकाची पिसं आपल्या वहीमध्ये सांभाळून ठेवली. तो इस पाठ से बच्चों हमें क्या समझ आती है? या पाठातून आपण काय शिकलो? या पाठातून आपण शिकलो प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा यानी ईमानदारी, जिसको इंग्लिश में कहते हैं ऑनेस्टी. तर हा पाठ प्रामाणिकपणा या मूल्यावर आधारित आहे. चला तर मग हा पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो. बाय बाय, सी यू, टेक केअर.